नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की अधिक मासातील चौथा अध्याय. आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केले तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ हे अधिक पटीने आपल्याला मिळत असते, प्राप्त होत असते. त्यामुळे तुम्ही हे अधिक मासातील चौथा अध्याय तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. श्री अधिक मास महात्म्य चतुर्थो अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री गणराया मंगलमूर्ती वंदिली माय सरस्वती. त्या सद्गुरु चरणावरती केले अभिवादन. आता सांगतो पुढील कथा, चित्त देऊनी ऐका आता. अधिक मास तो झाला येता, धाव घेत वैकुंठी. नारायण ऋषी नारदाप्रती म्हणती मलमास दुःख कष्टी. म्यालवदने येऊनी वैकुंठाप्रती धरतसे श्रीचरण. पद्र पक्षाळुनी नयन आश्रुनी काय बोले कर जोडुनी. मैने वैकुंठनाथा जनी या पतिता उद्धार देवा, धरली तुमचे चरण. मी मलिन मास म्हणून मलिन जगी कोठे न मान. साज मज धिक्कारती सारे मज धिक्कारती. उपेक्षिता मज सर्वानी मी शरण तुझे चरणी. आता नको दूर लोटुनी दुःखी करू ए साधनी. तुझ महिमा मज ठाऊक तू दिनाचा अससी रक्षक. तू भक्त प्रतिपालक माये बाप तुझ का. संकट येता भक्तावरी तू धाव घेशी सत्वरी. संकटापासून भक्ता दूरी करसी तू क्षणात. तू दो प्रतीचे केले रक्षण, राखलीस लाज धाव घेऊनी. भक्ती भावे करिता आक्रंदन देवा तुझ वस्त्रे पुरवित. तू यमुनीतल कालिया मारुनी रक्षिले सध्या अवघ्या गोकुळवासिया तारुणी या संकटी. महादानव कानीचे मुग्नातून गोपानी जन याचे केले तू रक्षण. अग्निज्वाले मुखेतून त्या कंस तुला मारावयासी. करी उपाय जे जे त्यासी मोडून काढिले सर्वांसी. केले संकट निवारण तू त्या भक्त प्रल्हादासाठी झालास तू नरसिंह सिंह मूर्ती. वडिला हिरण्य कशपू सेवटी. स्तंभातुनी प्रगोटुनी मारिले गजराज तो मकर मुखात. अडकुनी पाय झाला त्रस्त. कमल पुष्पे तुझ अर्पित करी धावा जेधवा तेव्हा सुदर्शन चक्र हाती. धावलास घेऊन सत्वरगती आणिक केली गजेंद्र मुक्ती. ऐसा तुका दयाळू म्हणून आलो तुझला शरण. करी माझे दुःख निवारण मज देई मान मिळून जगती. आता दया घना नको करू माझा आहेर. नको लोटूस मला दूर माझा भरोसा तुझवर. नको करू तयाचा घात. तू जरी मज अहेरीशी तरी जाऊ मी कोण्या स्थानाशी. कोण त्राता होईल मजसी एक तुझ वाचुनी. तरी उचित हे तुझे मन ते आता करी नारायण. मी तव पद केली यातना स्वीकारवा अवेर न करता. तार मार तुझा आता म्हणून ठेवी परी माथा. अश्रुपात नयनाचे मोठे होत त्याचे चालला असे. काकुलती तो बोलत अधिक मास श्रीहरिप्रत. नेत्री अश्रुपात होत कंपित तया थरथरे. तव त्यास घेऊन जवळी काय बोलले वनमाळी. ज्याने पावली माझे थरले दुःखमुक्त तो होय. तू झालासी ना शरणागत आता निर्भयी राखी चित्त. दुःखीन जीव वैकुंठात या शोधुनी सापडे येते. ज्याची पावली पडती त्यासी सहाय्य मी रमापती. आता चिंता सोड पाठी नको होऊ कासावीस. संसारी ते सुख मागुनी दुःख पदरी येते फिरुनी. परी वैकुंठ येता प्राणी कदा न राही दुःखित. भय शोक दुःख दारुण्य यातून सुटे प्राणी येऊन. माझी या वैकुंठा लागता चरण जीवन सुखे होत असे. ऐकून त्या श्रीहरीची वचना संतोष झाला त्याचे मना. मने कृपाळू नारायणा तारी तुझ्या शरणागता. देवा तू सर्वज्ञ असता काय सांगू माझी वेता. मज मागे कोणी देवता अनाथ मी दयाधना. अयनानी कलामास असे देवता ते प्रत्येकास काही ना काही महत्व प्रत्येकास आहे लाभले भाग्याने. सोमवारी पूजिती शिवाशी, मंगळवारी त्या दुर्गेशी, बुधवारी पांडुरंगाशी, गुरुवार श्री दत्तांचा, शुक्रवार तो लक्ष्मी मातेचा विशेष दिवस पूजेचा, शनिवार तो हनुमंता मार्तंड पूजती. रविवारी प्रत्येक दिवसाचं आहे महत्व प्रत्येकास देवनाव परी मजला न कोणी देवना ठाव जनलोकात. चैत्र मासी राम जन्मला, श्रावणात तू अवतरला भाद्रपदी गणेश देवाला, आश्विनी पूजती जगदंबेला. प्रत्येक वार आणि मासाला कोणी ना कोणी स्वामी लाभला. परी मज अभाग्याला नाही कोणी वाली जगी. अरे ही माझी वेता मजनच कोणी अनुभवता. अधिष्ठाता मज स्वामीन अधिष्ठाता. दिव्य सामर्थ्यवान तो कोणी त्राता लागे असावा जीवनी. तरीच त्याचे उद्धरण होत असे भाग्याने. ते भाग्य नाही माझे माती मी कलंकित दूर लोटती. माझी नगणना कोणी करती. कोणत्या कार्यास मजल्याना सर्व कर्मातून टाकले आहे वेगळा करून टाकला. पतित
मलिन मी म्हणून निशब्द सर्वस कायास नको वाटते लाजीरवाणी आता ऐसे जगणे मला तुझ तुझ्या हे हाताने संपवी मजे कैवारिया जरी तुझ्या पायतळी मज मृत्यू आला तरी माझे उद्धरण श्रीहरी होणार मने विश्वास आता तरी अथवा मारी मी शरणागत हे हरी चिंता माझी निवारी कृपावंत होऊन या मी सांगितली माझी वेता आता तू उचित जे हो तुझी चित्ता ते तू करिया बे अनंता अन्य मागणे काही नाही ऐसे निर्वाणीचे वचन बोलून पडे कोसळून पडला पदी मलिन होनी मलमास हरी सन्मुख त्याची पाहून विखल अवस्था दया उपजली वैकुंठनाथा तो काय करील पुता कळेल मने श्रीहरी उत्कंठा लावणी पांडवा मने घे विसावा चक्रपाणी परी पांडव धीर मनी ऐकाय पुढील व्रतांत आता पुढे वैकुंठनाथ कैसे शांत विल त्याचे चित्त हे 5व्या अध्यायात साधन ते आपण ऐकूया. तो ब्रह्मांड नारदी पुराणाचा 4था अध्याय मलमास विद्यापनेचा पूर्ण झाला अधिक महात्म्याचा असे पुरातन समंत अरुण विनवई करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस 14 अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो इति श्री ब्रह्मद नारदीय पुराणे अधिक मास महात्मे मलमास विद्यापन नाम चतुर्थोध्याय समाप्त. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नम. आता हा अध्याय मराठीमध्ये बघूया म्हणजे मराठीमध्ये आपण त्याचं जाणून घेऊया. अधिक मास महात्म्य अध्याय 4 अधिक मासाची विनवणी. बघा श्री नारायण ऋषी नारदा सांगतात की मलमासाने वैकुंठात येऊन श्रीहरीचे चरण धरले डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला हे वैकुंठनाथा मी तुला शरण आलो आहे तुझा उद्धार कर तू माझा उद्धार कर मला तुझ्या चरणी आसरा दे. देवा सारेजण माझा धिक्कार करतात मला सर्व माणसाने आपल्यापासून दूर लोटले आहे आता तू तरी तुझे भक्त रक्षणाचे ब्रीद आठवून मला आसरा दे. तू तुझ्या भक्तांवर संकट येतास तू ते दूर करत असतो. तूच कालिया मारलास तूच गोकुळ वृंदावनातील लोकांचे रक्षण केलेस. द्रौपदीची हाक ऐकून तूच तिला वस्त्रे पुरवलीस. महादाविग्रीच्या मुखातून तूच त्या गोप आणि नगर रक्षणाचे वासियांचे रक्षण केलेस. भक्त प्रल्हादासाठी खांबातून प्रगट झालास. आता हे दयाधना तू माझा आहे अवेर करू नकोस. तुझ्याशिवाय माझे रक्षण दुसरा रक्षक कोणीच नाही. तेव्हा वैकुंठ नाथाने त्यास धीर देत मोठ्या प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले बाळा मलमास आता तू मला शरण आला आहेस ना मग आता तू चिंता सोड. जो प्राणी एकदा या वैकुंठात येतो त्यास कधी ना कधी दुःख हे करावे लागत नाही कारण त्या दुःखाला क्लेशाला येथे थारा नाही. आता तुला फक्त नेमके दुःख काय आहे ते सांग. त्यावर मलमासाने आपली जन्मकथा सांगत देवास म्हटले की देवा या जगात प्रत्येक वाराला महिन्याला कोणता ना कोणता स्वामी आहे मला कोणीच स्वामी नाही त्यामुळे माझा कोणीच स्वीकार करत नाही. मला सर्व कार्यात निषेध ठरवले आहेत. आता हे उपेक्षिताचे जीवनच नको झाले आहे तेव्हा आता तूच मला तारा अथवा मार. मलमासाचे ते तसे निर्वाणीचे वचन ऐकून त्या दीनवाण्या अधिक मासाचे वैकुंठनाथास दया आली आणि असे म्हणून पांडवांना ही कथा सांगताना श्रीकृष्ण मुद्दामच थोडा थांबला. इथे ब्रह्मद नारदीय पुराणाचा मलमास विद्यापिनीचा 4था अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय आधी आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.